गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. प्रकरण आमचं सुरू आहे, गुणस्थानांचं प्रकरण सुरू आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण 3 गुणस्थान पर्यंत आलेलो आहे. 24 ठाण दर्शन अंतर्गत 24 ठाण आमचं सुरू आहे. आणि 24 प्रकारे सम्यक्त्वाच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा वर्णन बघितलं, आहार मार्गणेच्या माध्यमातून वर्णन बघितलं, गती इंद्रिय या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही वर्णन पाहिलं. आणि आता आमचं गुणस्थानाच्या माध्यमातून 24 स्थानांचं दर्शन, 24 स्थान कसे लावायचे हे आमचं प्रकरण सुरू आहे. आणि त्यामध्ये आम्ही 3 गुणस्थान पर्यंत बघितलं. पहिलं मिथ्यात्व गुणस्थानात. आणि यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आपण प्रकरण थोडं जोडून घेतलं की आपण बंध विच्छुत्ती, उदय विच्छुत्ती आणि सत्व प्रकरण, म्हणजे 3 प्रकरणाच्या माध्यमातून गुणस्थान आपण थोडस डिटेलमध्ये घेणार होतो. की पहिल्या गुणस्थानात किती कर्म प्रकृती बांधल्या जातात जीवाला, दुसऱ्या गुणस्थानात किती प्रकृतींचा बंध होईल, उदय किती असेल, सत्व किती असेल, या दृष्टीने आपण या 3 प्रकरणाच्या माध्यमातून कर्मविवक्षा या ठिकाणी थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या दृष्टीने मी आज 2 चार्ट पण टाकले. एक उदय विच्छुत, एक उदयाचा टाकला आणि एक बंधाचा टाकला, म्हणजे बंध, अबंध आणि बंध विच्छुत्ती. तसंच उदयाच्या बाबतीत उदय, उदय विच्छुत्ती आणि अनुदय प्रकृती, अशा प्रकारे या प्रकृती आपल्याला बघायच्या आहे. आणि 3 गुणस्थान पर्यंत हे आपण बघितलेलं आहे. पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व कर्माचा उदय असतो, म्हणून ते गुणस्थान प्रामुख्याने औदैक म्हटलं जातं. दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधीचा उदय असतो, म्हणजे चारित्र मोहाशी निगडीत ती प्रकृती आहे आणि दर्शन मोहाशी त्याचा संबंध नाही, म्हणून त्या गुणस्थानाला पारिणामिक गुणस्थान पण म्हटल्या गेलेलं आहे. चारित्र मोहाच्या अपेक्षेने पाहिलं तर त्याला औदैक पण आपण म्हणू शकतो. तिसऱ्या गुणस्थानात परत क्षायोपक्षमिक गुणस्थान म्हटलं. आणि आता 4थं गुणस्थान आम्हाला बघायचं आहे, श्रद्धा गुणाची विपरीत मान्यता. हे मिथ्यात्व गुणस्थान आहे. सम्यक मिथ्यात्व रूप मान्यता हे 3रं गुणस्थान आहे. आणि दुसरं गुणस्थान, ज्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहनीय प्रकृतीचा कोणताही उदय नाही, परंतु चारित्र मोहाची प्रकृती अनंतानुबंधीचा तिथे उदय आहे, अशामुळे आमचं सम्यक्त्व देखील खंडित झालेला आहे आणि तो जीव सासाजन मध्ये आलेला आहे. या अनुषंगाने आता आपण 4थं गुणस्थान या ठिकाणी बघणार आहोत. 4थ्या गुणस्थानाचं नाव आहे अविरत सम्यक्त्व. अविरत, विरत याचा अर्थ व्रत पालन करणे. अविरत म्हणजे व्रत पालन न करण्याचा परिणाम, म्हणजे कोणत्याही तऱ्हेचं व्रत ज्याच्या जीवनात नाही त्याला म्हणायचं अविरत किंवा असंयम. आणि पुढे सांगितलं की सम्यक्त्व, पण जरी तो व्रत पाळत नाही, विरती त्याच्या जीवनात नाही, तरी देखील तो सम्यची श्रद्धावाला आहे, म्हणजे सम्यक्त्वी आहे, असा जो जीव असणार आहे तो अविरत सम्यक दृष्टी जीव आहे, किंवा ते गुणस्थान अविरत सम्यक्त्व नावाचं 4थं गुणस्थान म्हटल्या जातं. या गुणस्थानाचं स्वरूप आपल्याला जर बघायचं असेल
तर त्याच्यामध्ये जीवाची श्रद्धा जी आहे ही समीचीन झालेली आहे. नंतर हा जो जीव आहे, हा जीव त्याच्या जीवनामध्ये त्यांनी त्याची श्रद्धा, मान्यता, अभिप्राय हा समीचीन बनलेला आहे. पण अजूनपर्यंत ती गोष्ट त्याच्या चारित्र्याच्या कक्षेमध्ये आली नाही. म्हणजे चारित्र्य अजूनही त्यांनी धारण केलं नाही. जसं एखाद्या जीवाला सांगितलं की तू आजपर्यंत जो रस्ता पकडलेला होता तो उलट्या दिशेने जाणारा होता, तुला जायचं दुसऱ्या दिशेला होतं आणि तू चालला दुसऱ्या दिशेला होता. आणि त्याला खात्रीने पटवून दिलं की पहा तुझा रस्ता कसा उलटा आहे, कसा तू चुकीचा निवडलेला आहे, हे त्याला पटवून दिलं. पटवून दिल्यानंतर त्याला ते पटलं. पटल्यानंतर त्यांनी त्याची फक्त डायरेक्शन बदलली. म्हणजे जो त्यांनी तिकडे तोंड केलेलं होतं ते बदललं आणि ज्या दिशेला त्याला जायचं होतं त्या दिशेकडे फक्त त्यांनी तोंड केलं. पण त्या मार्गावर तो थकला आहे. तिथे अजूनही एक पाऊलही त्यांनी पुढे टाकलं नाही. पण ज्या अर्थी आता त्यांनी समीचीन दिशा निवडली आहे तो आज नाही उद्या कधीतरी त्या गंतव्यस्थानावर निश्चितपणे पोचणार आहे. त्याप्रमाणे या सम्यक दृष्टी जीवानी फक्त आपली दिशा बदलली, तोंड बदलविलं, पण अजूनपर्यंत त्या भूमीवर त्यांनी वाटचाल केली नाही. परंतु निश्चितपणे तो त्याच दिशेने आता मार्गक्रमण करत पुढे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोचणार आहे. म्हणून त्यांनी दिशा तर बदललेली आहे पण एक पाऊलही त्यांनी त्या दिशेने टाकलं नाही, अशी त्याची भूमिका आहे. नंतर त्याला आत्मतत्वासाठी काय उपयोगी आहे, ज्या अनादी कालापासून रागामध्ये, परामध्ये, शरीरामध्ये, कर्मामध्ये तो एकत्व मानत होता की हेच माझं स्वरूप आहे, असं मिथ्यात्व भूमिकेत तो समजत होता. आता त्याला स्व पर भेद विज्ञान झालं. त्यामुळे आत्मतत्वाचं नेमकं काय आहे आणि पराचं काय आहे ही विभाजन रेषा त्याच्या जीवनामध्ये त्याला ठळकपणे दिसते आहे. ज्याच्या माध्यमातून आत्म्याची ख्याती होईल, म्हणजेच आत्मख्याती जिथे आहे तो तेवढाच आत्मा आहे, मी आहे, आणि बाकीच हे सगळं पर आहे. ही हेयोपादेय बुद्धी त्याच्या जीवनात आली. हे बाकी माझ्या जीवनात सगळं आगंतुक आहे, हे मला सोडायचं आहे. इथे त्याची हेयत्व बुद्धी आली आणि मला माझा आत्माच आराधनीय आहे, उपास्य आहे, यातच मला लीन राहायचं आहे, अशी बुद्धी पण जागृत झाली. पण तरी देखील आचरणामध्ये अजूनही तो उतरवू शकला नाही. चांगलं काय वाईट काय हे तर कळलं, पण अजूनही जीवनामध्ये चांगल्याचा अंगीकार त्याचा झाला नाही आणि जे काही वाईट होतं ते त्याच्या जीवनातून अजूनही सुटलेलं नाही. म्हणजे मार्ग तर त्यांनी जाणला पण प्रॅक्टिकल मध्ये मात्र त्याचं अजून काहीही उतरलेलं नाही. म्हणजे जीवाचा विश्वास झाला की सात तत्व आहे, मी एक ज्ञायक तत्व आहे, बाकीचं सगळं अजीव आहे, पृथक आहे, ही श्रद्धा, हा आस्था, हे तर त्याच्या जीवनात आलं. परंतु चारित्र्यामध्ये मात्र अजूनही ती गोष्ट त्याला उतरविता आली नाही. उतरविण्याची अतोनात इच्छा पण आहे, पण इच्छा असताना देखील उतरवू शकत नाही असा नियोग, अशी भवितव्यता त्याच्या जीवनात आहे. ते गुणस्थान आहे हे चौथं गुणस्थान, अविरत सम्यक्त्व गुणस्थान. या गुणस्थानाची व्याख्या सांगताना गोमटसार जीवकांमध्ये व्याख्या ठेवली की सत्तनहम उवसमदो उवसम सम्मो खयादु खय्योय विदीय कसाय युदयादो असंजदो होदी सम्मोती. सत्तनहम म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये उवसमदो उपशम भाव आहे आणि खयादु खय्यो तो जो
बाह्य विषयांचा क्षय म्हणजे कर्माचा किंवा उपशम किंवा क्षय करत आहे. पण द्वितीय कषाय उदयादो, पण द्वितीय कषायाच्या उदयामुळे म्हणजेच अप्रत्याख्यानाच्या उदयामुळे त्याच्या जीवनात असंजदो, असंयम भाव विद्यमान आहे आणि तरीही तो सम्यक दृष्टी म्हटल्या जाणार आहे. कारण त्याची जिनेंद्र वचनावर श्रद्धा आहे, हेच तत्व समीचीन आहे, हा अकाट्य विश्वास त्याच्या जीवनात आलेला आहे. खऱ्या देवगुरु शास्त्रावरच त्याची भक्ती आहे, तिथेच त्याची रुची आहे, तिथेच त्याची आवड आहे आणि म्हणून तो सम्यक दृष्टी म्हटल्या जातो. या सम्यक्त्वाचं अंतरंग निमित्त कारण असणार आहे. दर्शन मोहनीयाच्या 3 ज्या कर्म प्रकृतींचा पण एक मी चार्ट पाठविलेला होता, त्यामध्ये दर्शन मोहनीयाच्या कर्म प्रकृती पहा. मोहनीयाच्या कर्म प्रकृती एकूण 28 आहे. त्यापैकी मोहनीयाचे 2 भाग केले, एक दर्शन मोहनीय आणि दुसरं चारित्र मोहनीय. दर्शन मोहनीयच्या कर्म प्रकृती आहे 3, मिथ्यात्व, नंतर सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. या 3 प्रकृतींचा आणि अनंतानुबंधी म्हणजे चारित्र मोहनीयाच्या अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ अशा 7 प्रकृतींचा अनुदय असताना जीवाला जो श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय प्रगट होतो त्याला सम्यक्त्व असं म्हटल्या जातं. म्हणजे सम्यक्त्वाचं अंतरंग कारण या 7 प्रकृतींचा अनुदय, एक तर अनुदय म्हणा किंवा क्षय, उपशम किंवा क्षयोपशम, अशा प्रकारचा हा अंतरंग निमित्त कारण आहे. अंतरंग निमित्त कारण असल्यानंतर कार्य त्या ठिकाणी अवश्यपणे असतंच. म्हणजे कार्य होत असताना अंतरंग कारण त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणारच आहे. आणि ज्या ठिकाणी कर्माचा अशा प्रकारचा उपशम, क्षय किंवा क्षयोक्षम आहे त्या ठिकाणी सम्यक्त्व जीवाचा श्रद्धा गुणाचा समीचीन पर्याय निश्चितपणे प्रगट असणार आहे. असं हे सम्यक्त्वाचं अंतरंग निमित्त कारण झालं. बाह्य निमित्त कारणामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे. बाह्य निमित्त कारणामध्ये पहिल्यांदा सांगितलं की तो जर कर्मभूमी असेल तर तो गर्भज पाहिजे, नंतर पर्याप्तक पाहिजे, संज्ञी पाहिजे, नंतर ज्ञानोपयोगी असला पाहिजे, जागृत अवस्था त्याची असली पाहिजे आणि जर मनुष्य किंवा तिर्यंच असेल तर त्याच्या लेशा ज्या आहे ह्या घटत्या पाहिजे. घटत्या पाहिजे याचा अर्थ तो कृष्ण लेशा, नील लेशा, कापोत लेशा न राहता तेजो लेशावाला पाहिजे. म्हणजे तेज, पीत, पद्म अशा प्रकारच्या लेशा मनुष्य पर्यायी मध्ये पाहिजे. नरकाच्या अपेक्षेने 6 लेशा तिथे अभिप्रेत आहे आणि देव तर 3 शुभलेशामध्येच असतात. अशा प्रकारचा हा जीव बाह्य कारणांनी अशा संपन्न असावा लागतो. त्याशिवाय जर मनुष्य पर्यायीत असेल तर जिनबिंब दर्शन, धर्मश्रवण, केवली श्रुत केवलींचे सानिध्य हे त्याचे आणखी बाह्य निमित्त कारण असू शकतात. असं म्हटलं जातं की भगवंतांचं जिनदर्शन घेत असताना निधत्ती आणि निकाचित कर्म सुद्धा जीवाचं नष्ट होतं. एवढं हे सामर्थ्य जिनबिंब दर्शनामध्ये आहे. आणि जर तो देवगतीमध्ये असेल तर त्या ठिकाणी जातीस्मरण, देवर्धी दर्शन हे त्यासाठी कारण असू शकतं. नरकामध्ये तो जीव असेल तर तीव्र वेदना, जातीस्मरण हे त्या ठिकाणी बाह्य निमित्त कारण असू शकतं. अशा तऱ्हेने अंतरंग निमित्त कारण आणि बाह्य निमित्त कारण. नंतर या गुणस्थानाचं देवर्धी दर्शन म्हणजे उपादान काय वहिनी? कारण काय आहे? देवर्धी हॅलो, दर्शन म्हणजे काय? म्हणजे बाकीचे देव देवगतीमधले जीव वृद्धिधारी असतात. हा त्यांच्यापेक्षा वृद्धी, आता हम्म जसं किलमिषक जातीचे देव आहे तर बाकींच्या देवांना वृद्धी हम्म जास्त असतात.
ते पाहिल्यानंतर यांना ईर्ष्या होते आणि मग कधी कधी जाती स्मरण होतं की मी अशा प्रकारचं पाप केलं म्हणून मला हे भोगावं लागत आहे. या माध्यमातूनही त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. देवर्धी दर्शन म्हटलं त्याला, देवांच्या वृद्धींचं दर्शन होणं. बर, याचं उपादान कारण काय? तर चौथ्या गुणस्थानाचं उपादान कारण जर आम्ही पाहिलं तर चौथ्या गुणस्थानात हा जीव कुठून जातो? पहिल्या गुणस्थानातून चौथ्या गुणस्थानात. हा, म्हणून त्याचं उपादान कारण कोणतं असणार आहे? उपादान कारण अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य पाहायचं. हे बघताना काय पाहू आम्ही? अंतिम समयीचा परिणाम. हा, कोणता? पण कोणता? मिथ्यात्व. अनिवृत्ती. आता इकडे करण आपण नाही, मिथ्यात्वाचा तर आहे, पण मिथ्यात्वातही त्यांनी करण परिणाम सुरू केले. अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण. तर अनिवृत्तीकरणाचा अंतिम समयवर्ती परिणाम हे त्याचं उपादान कारण असणार आहे. पहिल्यातून जेव्हा तो चौथ्यात जाईल त्याच्यासाठी ते उपादान कारण. आता तो जर साधी मिथ्यादृष्टी असेल तर साधी मिथ्यादृष्टी तिसऱ्यातूनही चौथ्यात जाऊ शकतो. म्हणून तिथे तिसऱ्या गुणस्थानवर्तीचा अंतिम समयवर्ती परिणाम हाही त्याचं उपादान कारण असू शकतं. हे चढतानाच्या अपेक्षेने. आणि उतरणाच्या अपेक्षेने जर पाहिलं, उतरत आहे तो जीव, तर आता कुठून कुठून चौथ्यात येऊ शकतो? पाचव्या गुणस्थानातून चौथ्यात येऊ शकतो. म्हणून पाचव्या गुणस्थानातून चौथ्या गुणस्थानात येतानाचा जो अंतिम समयवर्ती पाचव्या गुणस्थानाचा परिणाम, की आता तो खाली येणार आहे चौथ्यात, तो परिणाम तिथे, तो त्याचं परत उपादान कारण. किंवा वर आणखी सहाव्यातून उतरू शकतो, सहाव्यातूनही चौथ्यात येऊ शकतो. म्हणून सहाव्यातूनही त्या गुणस्थानातला सातव्यातून येऊ नाही शकत, सातव्यातून तो सहाव्यातच येतो. म्हणून सातवं गुणस्थान नाही पाहायचं, तर सहाव्या गुणस्थानातून उतरतानाचा, चौथ्यात पडतानाचा तो परिणाम हे त्याचं उपादान कारण आहे. किंवा जर आता तो जीव श्रेणी चढला असेल तर श्रेणीच्या अपेक्षेने जर आता बघितलं तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो? 8, 9, 10, 11. 11व्यात त्याचा काय झालं आहे? मरण झालं, म्हणजे कालक्षय झाला, नाही भवक्षय झाला. भवक्षय झाला तर 11 म्हणजे तोपर्यंत तो 11व्यात आहे. आणि विग्रह गतीत आला म्हणजे 11व्यातून डायरेक्ट चौथ्यामध्ये आला. म्हणून तो अंतिम समयवर्ती परिणाम हेही त्याचं उपादान कारण असू शकतं. म्हणून उपादान कारण वेगवेगळ्या अपेक्षेने पाहायचं, चढतानाच्या अपेक्षेने आणि खाली पडतानाच्या अपेक्षेने. म्हणजे चौथ्या गुणस्थानात तो कुठून कुठून संभाव्य आहे त्याच्या दिशा, त्या दृष्टीने ते कारण उपादान कारण म्हटल्या जाणार आहे. क्लिअर? किंवा आता परत थोडंसं डिटेल जर आपल्याला पाहायचं असेल तर हा श्रेणी आरोहण करताना सुद्धा 8व्या गुणस्थानाच्या पहिल्या भागापासूनही चढतानाही त्याला मरण येऊ शकतं. म्हणून जोपर्यंत त्याच्या 2 कर्म प्रकृतींचा त्या ठिकाणी उपशम होत नाही तोपर्यंत तो तिथे होत नाही त्याचं मरण, पण पुढे मात्र मरण होऊ शकतं. या अपेक्षेने 8, 9, 10 आणि 11 या गुणस्थानात जर त्याचा आयुक्षय झाला तर तो डायरेक्ट चौथ्यामध्ये येईल. म्हणून ते पण त्यांचं उपादान कारण म्हटल्या जातं. अशा तऱ्हेने हे बघितलं. नंतर यांची संख्या किती आहे? अविरत सम्यक दृष्टी जीवाची एकूण संख्या पूर्ण 28 द्वीपामध्ये किंवा बाकी ठिकाणी पण, कारण तिथे 28 द्वीपातच फक्त सम्यक्त्वी आहे असं नाही आहे, स्वर्गातही आहे, भवनत्रिकातही आहे, स्वयंभू रमण समुद्रापर्यंत पण आहे, खाली नरकात 7व्या नरकापर्यंत पण हे जीव अविरत सम्यक दृष्टी जीव असू शकतात. तर ही सगळ्यांच्या अपेक्षेने जर त्यांची संख्या बघितली तर पल्ल्याच्या असंख्यात
भाग प्रमाण एवढी त्यांची संख्या सम्यक दृष्टीची असते. मॅक्झिमम संख्या ही सांगितली. आणि मनुष्य गतीच्या अपेक्षेने पाहिलं तर मनुष्य गतीच्या अपेक्षेने 700 करोड एवढे सम्यक दृष्टी मनुष्य असू शकतात. ही त्यांची संख्या सांगितली. आता आपण आपला चार्ट बघू. जो आपण चार्ट लावणार आहोत अविरत सम्यक दृष्टीचा, तो चार्ट पाहू आणि त्यानंतर मग बाकीचं आपण उदय वगैरे ह्या प्रकृतींचं कार्य बघू. 61 नंबरचा चार्ट आहे. पेज नंबर आहे 139. अविरत सम्यक दृष्टीचा चार्ट. यामध्ये गती, कारण सम्यक्त्व हे कुणाला होऊ शकतं, किती गतीतील जीवांना होऊ शकतं? चारही गतीतील जीवांना होणार आहे. चारही गतीतील जीवांना होऊ शकतं, म्हणून चारही गतीत घ्यायचं. फक्त तिर्यंच गतीचा अपवाद हा समजायचा की असंज्ञी जीवांपर्यंत सम्यक दर्शन त्यांना होणार नाही तिर्यंच गतीतील जीवांसाठी. म्हणजे तिर्यंचांसाठी नियम हा लावायचा की ते संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच पाहिजे. दुसरं इंद्रिय, पंचेंद्रिय पंचेंद्रिय जीवांनाच होईल. काय? रसकायिकांनाच होईल. योग, आता योग या जीवांना किती राहतील? 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 5 आहारक द्विक सोडून 5. आहारक द्विक राहणार नाही. आहारक द्विक राहणार नाही. औदारिक मिश्र राहील. कारण मिश्र का राहील? कारण इथे मरण संभवनीय आहे आणि 4थ्या गुणस्थानात मरण आहे म्हणून मिश्र पण असू शकतो. त्याचप्रमाणे देवांना आणि नारकींना सम्यक्त्व होऊ शकतं म्हणून वैक्रियक काय योग आहे आणि तेही 4थ्या गुणस्थानात मरण करू शकतात म्हणून वैक्रियक मिश्र पण आहे. आणि विग्रह गतीमध्ये सम्यक्त्व असू शकतं म्हणून कारमान काय योगामध्ये देखील 4थं गुणस्थान असू शकतं. म्हणजे विग्रह गतीमधला एखादा जीव आहे, त्या विग्रह गतीमध्ये त्याचा कारमान काय योग आहे, त्याही समयामध्ये त्याला सम्यक्त्व असू शकतं. जसं आता तीर्थंकर पडणारे जितके कोणी जीव असतील ते तर नियमाने देवगतीतून येणारे असतील तर सम्यक्त्व घेऊनच या पृथ्वी तलावावर जन्म घेतात. किंवा नरकामधून येणारा जीव असेल तरीही तो सम्यक्त्व घेऊनच विग्रह गतीमध्ये तिथे असणार आहे आणि त्यावेळेला त्यांचा कारमान काय योग असणार आहे म्हणून कारमान काय योग पण त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून फक्त आहारक द्विक म्हणजे आहारक काय योग हा त्या ठिकाणी आहारक आणि मिश्र हे 2 काय योग तिथे राहणार नाही. म्हणजे एकूण 13 योग राहतील. वेदाच्या बाबतीत तीनही वेद असू शकतात. जर परत तिथे विशेषता पाहायची असेल तर आम्ही परत लावू शकतो. नरकाच्या अपेक्षेने नपुंसकच वेद राहील. देवांच्या अपेक्षेने आणि भोगभूमीच्या अपेक्षेने 2च वेद राहतील, स्त्रीवेद आणि पुरुष वेद. आणि कर्मभूमीच्या अपेक्षेने मात्र मनुष्यांना किंवा तिर्यंचांना 3ही वेद असू शकतात. कशाय? या ठिकाणी कोणतं गेलंय? 4थ्या गुणस्थानात अनंतानुबंधी गेलेलं आहे म्हणून 25 मधनं 4 काढले. 21 कशाय यांना असतात. ज्ञान 3 ज्ञान आहे. 3 सुज्ञान, मती, श्रुत आणि अवधी ज्ञान. संयम हा जो आहे तो म्हणजे असंयमीच आहे. असंयमीच आहे म्हणून असंयम एकच राहील. दर्शन 3 चक्षु, अचक्षु आणि अवधी दर्शन. लेशा सगळ्या राहतील.
भव्य भव्यच. भव्यच आहे आता. हा. सम्यक्त्व आता 3 राहिले. क्षयिक, सम्यक औपशमिक आणि क्षयिक क्षयोपशमिक. आणि क्षयोपशमिक तीनही सम्यक्त्व राहू शकतात. कदाचित द्वितीयोपशम पण असू शकतं. संज्ञी संज्ञीच. संज्ञीच आहे. आहारक आहारक दोन्ही. आहारक आहे. दोनही आहे. आहारक आणि अनाहारक पण असू शकतो. गुणस्थान चौथं. चौथं. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही. प्राण 10. प्राण दाही. संज्ञा सगळ्या 4 पण. चारही. उपयोग 3 आणि 6. 6 उपयोग. ध्यान 4 8 ध्यान 2 धर्माची 10 ध्यान. आश्रव आता मिथ्यात्व नाही आहे. आता 12 अविरती. नंतर कषायामध्ये कमी आहे 13 योग आणि योग कमी आहे. म्हणून 12 अविरती, 21 कषाय आणि 13 योग असे 46 आश्रव आहे. जाती 26 लाख. संज्ञी पंचेंद्रिया संबंधी 26 लाख जाती आहे आणि कुल आहे 108. संज्ञी पंचेंद्रिय संबंधी 108 लाख कुलकोटी. भाव औपशमिक भाव आहे. म्हणजे सम्यक्त्व 1 आहे. 1 भाव आहे. क्षयिक भाव 1 असू शकतो. हा. क्षयोपशमिक आता 3 सुज्ञान. 3 सुज्ञान. त्याच्यानंतर 3 दर्शन. 3 दर्शन. 5 लब्धी. सम्यक्त्व म्हणजे किती 12 भाव आहे. क्षयोपशमिक भाव 12. औदैक भाव भावामध्ये 4 गती 4 कषाय 3 लिंग. मिथ्या दर्शन नसेल. फक्त मिथ्या दर्शन सोडून बाकीचे सगळेच्या सगळे आहे. मिथ्या दर्शन सोडून 20 भाव आहेत आणि पारिणामिक मध्ये 2 भाव असणार आहे. जीवत्व आणि भव्यत्व. आता उदयाचं पहिल्यांदा आपण पाहू. या गुणस्थानामध्ये उदय किती प्रकृतींचा असतो. आपण उदय योग्य प्रकृती बघितल्या होत्या. एकूण उदय योग्य प्रकृती आहेत किती आहे. उदय योग्य प्रकृती 122. 122 उदय योग्य आणि बंध योग्य 120. 2 कोणत्या वाढल्या उदय योग्य मध्ये. 2 त्या सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व हे 2 वाढल्या आणि त्या बंधातनं कमी केल्या. कारण बंध होत नाही त्याचा, म्हणून बंधातनं त्या 2 प्रकृती कमी केल्या म्हणून 120 तिथे राहिल्या. इथे 2 वाढल्या म्हणून इथे 122 प्रकृती उदय योग्य आहे. आता या उदय योग्य प्रकृतींमध्ये चौथ्या गुणस्थानामध्ये किती प्रकृतींचा उदय असेल असा जर विचार केला तर आपल्याला काय करावं लागणार आहे. जो चार्ट आपण बघतो आहे त्या चार्ट मध्ये उदय विच्छुत्ती आणि अनुदयाच्या प्रकृती एकत्र करत जायचं. जसं पहिल्या गुणस्थानामध्ये 5 प्रकृती अनुदयात आहे आणि 10ची उदय विच्छुत्ती आहे. त्यामुळे आपली टोटल झाली असती 15 प्रकृतीची दुसऱ्या गुणस्थानात. पण दुसऱ्या गुणस्थानात आल्यानंतर आणखी 1 प्रकृती त्याच्यामध्ये आपल्याला वाढवावी लागली. जसं नरक गत्यानुपूर्वी वाढवावं लागलं. म्हणून त्या ठिकाणी अनुदयामध्ये 16 प्रकृती आल्या. तशी टोटल झाली असती तर 10 आणि 5 15 आली असती. पण तिथलं वैशिष्ट्य की तो जीव नरक गतीत जात नाही म्हणून आपण अनुदयामध्ये 1 नरक गती जोडून नरक गत्यानुपूर्वी जोडून 16 अनुदयात केल्या आणि उदय विच्छुत्तीत
दुसऱ्या गुणस्थानात 4ची मांडली, अनंतानुबंधी 4ची. कोणी दुसऱ्या आचार्यांच्या मतानुसार 9ची आहे. तर अशी ही झाली दुसऱ्या गुणस्थानातली. तिसऱ्या गुणस्थानामध्ये आपण 16 आणि 4 20 झाल्या असत्या अनुदयामध्ये, पण त्या ठिकाणी परत अनुदयामध्ये आपल्याला तिसऱ्या गुणस्थानामध्ये मरण होत नाही, म्हणून त्या ठिकाणी 20 मध्ये 3 अनुपूर्वी जोडल्या, 23 झाल्या असत्या. पण आता इथे मिश्रचा उदय सुरू झालेला आहे, कारण तिसऱ्या गुणस्थानात सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे, म्हणून परत उदयातून एक प्रकृती कमी करून अनुदयामध्ये 22 प्रकृती राहिल्या. क्लिअर? समजताय ना? आणि उदय विच्छुत्ती आता या ठिकाणी एक प्रकृतीची झाली, मिश्र प्रकृतीची, कारण याचा उदय आता पुढे कोणत्याही गुणस्थानात येणार नाही, म्हणून याला इथे उदय विच्छुत्तीमध्ये टाकलं. आता चौथ्या गुणस्थानाचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. चौथ्या गुणस्थानात 22 आणि 1 23 अशी टोटल आपल्याला अनुदयात करावी लागली असती, आणि ती करत असताना 23 प्रकृती आपण पाहिल्या. पण आता चौथ्या गुणस्थानात मरण होऊ शकतं, म्हणून 4ही अनुपूर्वी, चौथ्या गुणस्थानातला जीव त्याचं मरण झालं तर तो 4ही गतीत जाऊ शकतो, म्हणून 4ही अनुपूर्वी आपल्याला तिथे जोडाव्या लागल्या. म्हणजे 23 मधनं 4 अनुपूर्वी वजा केल्या, आणि तिथे सम्यक प्रकृतीचा उदय झाला, म्हणून अशा तऱ्हेने तिथे प्रकृती आल्या 18. गतीमध्ये कसं काय जाईल? सम्यक दृष्टी जीव 4ही गतीत कसा जाईल? जर नरक गतीत तो जाऊ शकतो. चौथ्या गुणस्थानात मरण झालं, जसा श्रेणिक राजा गेला पहिल्यांदा नरकायूचा. नरकायूचा पहिले नाही अरे अनुपूर्वी लावायची आहे ना, अनुपूर्वी लावायची आहे. हे पहा, आपल्याला अनुपूर्वी कोणती लावायची आहे? नरक गत्यानुपूर्वी लावायची आहे समजा. तर मग आपण जीव कोणता पाहू? नरक गतीत जाणारा पाहू. जर तो नरकातून 4ही लावायचे आहे ना अनुपूर्वी आपल्याला, तो 4ही गतीत जाऊ शकतो असं पाहिलं ना आपण. कोणत्याही गतीतून तो 4ही, म्हणजे आता मनुष्य आहे, मनुष्य गतीतला एखादा श्रेणिक राजाचंच उदाहरण घ्या. त्यांनी नरकायूचा पहिले बंध केला होता, इथे सम्यक्त्व झालं, नरक गतीमध्ये तो जाण्यास सन्मुख झाला. मरताना विग्रह गतीमध्ये कशाचा उदय सुरू झाला? नरक गती, नरक आयु आणि नरक गत्यानुपूर्वी आहे ना, नरक गत्यानुपूर्वीचा उदय सुरू झाला. आता तो जीव इथे येईल मनुष्य पर्यायी, तर मनुष्य गत्यानुपूर्वीचा उदय लावायचा. श्रेणिक राजाचा जीव मेल्यानंतर जेव्हा मनुष्य बनेल त्यावेळेला कोणता उदय लावू? मनुष्य गत्यानुपूर्वीचा. म्हणून सगळं पाहायचं. इथला जीव आता देवगतीत जाणारा आहे, तर कोणता उदय लावायचा? देवगत्यानुपूर्वी. मनुष्य मरून देवगतीत जाऊ शकतो, आणि मनुष्य चौथ्या गुणस्थानात मेल्यानंतर त्यांनी जर तिर्यंच्या आयुचा आधी बंध केला असेल तर तो इथे सम्यक्त्व सहित जो मरण झाला मनुष्य आहे, त्यांनी काय केलं? इथे तिर्यंच्या आयुचा पहिले बंध केलेला आहे, इथे त्याचं मनुष्य पर्यायीमध्ये एक शाईक सम्यक्त्व केलं, आणि मग त्याचं मरण झालं तर तो भोगभूमीची मध्ये जाईल. तो जीव तसाच मनुष्य आयुत जाईल, म्हणून 4ही आयु लावू शकतो आपण. म्हणून सगळ्या अनुपूर्वी सुरू झालेले आहे नाना जीवांच्या अपेक्षेने. म्हणून 4ही आणि पूर्वी लागतात. आणि सम्यक प्रकृतीचा म्हणजे इथे क्षयोक्षमिक सम्यक्त्व त्या जीवाला होऊ शकतं, म्हणून तो क्षयोपक्षमिक म्हणजे सम्यक प्रकृतीचा इथून उदय आहे असू शकतो. असेलच असं नाही आहे, पण काही जीवांच्या अपेक्षेने सम्यक प्रकृतीचा उदय इथे सुरू होऊ शकतो, म्हणून सम्यक प्रकृती परत एक लावलेली आहे. म्हणजे अशा 23 मधून 4 अनुपूर्वी काढल्या आणि एक सम्यक प्रकृती काढली. अशा या 18 प्रकृतींचा इथे अनुदयात टाकलं, आणि 17 प्रकृतींची आता उदय विच्छुत्ती आहे. आणि
उदय कितीचा राहील? 104चा. कारण पहिल्या अनुदय आणि उदय यांची टोटल 122 यायला पाहिजे. 2 चार्टची टोटल 122 यायला पाहिजे प्रत्येक वेळेला. हे म्हणजे 18 + 104 122. हा आकडा चुकता कामा नये. 100 आणि 22 122. 106 आणि 16 122. ही टोटल 122 यायला पाहिजे 2ची. आणि तिसऱ्याची आणि पहिल्याची ही टोटल करून अनुदयात टाकायची आणि तिथल्या प्रकृती पाहून त्यानुसार त्याच्यामध्ये कमी अधिक करत जायचं. तर अशा या चौथ्या गुणस्थानात 18 प्रकृती अनुदयात आहे, 104 प्रकृती उदयात आहे आणि इथे 17 प्रकृतींची उदय विच्छुत्ती होते. हे प्रकरण आपण उद्याला पाहू. पुढे कंटिन्यू करू. इथे थांबू. वहिनी, हुंडा व सर्पिणी कालातच फक्त अनायतन आणि गृहीत मिथ्यात्व आहे का? हो, असं म्हणतात. गृहीत मिथ्यात्व. इतर वेळेला अगृहीतच मिथ्यात्व आहे सगळ्यांना. हे कुदेव वगैरे जे आहे ना, हे हुंडा व सर्पिणी काल दोषामुळे आलेलं आहे. आज ते महाराजांनी सांगितलं शंका समाधानमध्ये, हो. सुधासागर महाराजांनी, पण ते बरोबर लक्षात नाही आलं म्हणून मी तुम्हाला आता हो, विचारलं हो. की कसं काय बा हे, म्हणजे अनायतनही नाही सांगितले त्यांनी. तर बरोबर आहे ना, हे कुदेव कुगुरु कुशास्त्रच नाही आहे, तर मग त्याच्या अनायतनही राहायचा प्रश्न नाही आहे. म्हणून हुंडा व सर्पिणी काळ पण आता दोषामुळे कुशास्त्र म्हटलं तर कुशास्त्र तर राहणारच आहे ना, फक्त काही सगळे जैन धर्मावलंबीच राहतील असं थोडी आहे. कुशास्त्र म्हणजे बाकी हे मनोरंजनाची साधनं म्हणून वाचणं अलग आणि त्याला शास्त्र म्हणून अभ्यास करून वाचणं अलग. हा नाही राहत तिथे भेद. जसे आता वेद जसं आपण आहे, म्हणू की समजा रामायण महाभारत असे ग्रंथ तर राहतीलच की नाही, वेद वगैरे हो समजा. ना, हे पण त्याच्यामध्ये कुदेवांचं पुष्टीकरण नाही केलेलं राहणार किंवा तशी श्रद्धा जीवांची नाही राहणार. समीचीन देव कोणते हे त्याच्यामध्ये तेच सांगितले जाईल, खऱ्या देवांनाच सांगितलं जाईल त्यांच्याही याच्यामध्ये. अच्छा, ते लक्षात नाही आलं बरोबर त्यांनी सांगितलं ते म्हणून ते असं लावायचं. उद्याला पाहू पुढचं प्रकरण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.